रामकृष्ण हरी हरिओम. आपण जिची साधना करतो त्याच्या दर्शनाकरता जावं म्हणून हे माझं प्लेनचं तिकीट. म्हणून नाशिकवरून मुंबई ते गुवाहाटी हे माझं प्लेनचं तिकीट. मुंबईला विमानतळावरती आम्ही पोहोचलो. 3 ते 4 वेळेला चेकिंग झाली. चेकिंग झाल्यानंतर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी खुर्चीवरती बसलो आणि साहजिकच आपल्याला फोटोचा मोह काही आवरला नाही म्हणून एक मी फोटो काढला. तदनंतर आल्यानंतर वगैरे बसमध्ये बसलो. बसल्यानंतर आपण बघू शकता ह्या बसमधून अनेक प्रकारच्या कंपन्यांचे विमानं जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात. जसं अक्सा आहे, इंडिगो आहेत, खूप चांगल्या कंपन्यांचे विमानं आहेत. आम्हाला अक्सा नावाच्या कंपनीचं आम्हाला बसण्यासाठी विमान होतं. खूप छान विमान आहेत. बसमधून हे सगळं दृश्य जे आहे मी तुम्हाला दाखवते आहे. तदनंतर बसच्या खाली उतरलो. मग विमानाच्या जवळ 1-2 फोटो मी काढलेत. हा एक विमानाच्या जवळचा आणि विमानाच्या वरती गेल्यानंतर एंट्रीच्या जवळ मी एक फोटो काढला. 1-2 फोटो हे काढल्यानंतर आतमध्ये प्रवेश केला आणि हा माझा पहिला फोटो. प्रचंड सुंदर अक्सा कंपनीचं हे विमान आहे. प्रचंड सुंदर, फारच सुंदर आहे. आणि ही मधली आपण परिस्थिती बघू शकता. खूप छान, खूपच सुंदर. मला विंडोजवळची सीट भेटलेली होती आणि मी मध्ये बसून बाहेरचं सर्व दृश्य बघत होते. मग अर्धा-पाऊण तासानंतर सर्व माहिती वगैरे तिथे विमानातली दिल्यानंतर विमान हे निघालं. हे बघा अशा प्रकारचे दृश्य होते. विमान पहिल्यांदा थोडंसं हळू चालतं. मी हे जे व्हिडिओ आहे थोडासा स्पीडमध्ये घेतला म्हणजे थोडं जास्त मोठा व्हिडिओ होऊ नये याकरता मी हे स्पीडमध्ये घेतलं. थोडं विमान अगोदर हळू चालतं. तदनंतर 1-2 मिनटासाठी विमान थांबलं. का याचं कारण समोरून एक विमान जे आहे ते लँड होत होतं. मग विमान जे निघालं ते स्पीड एवढं होतं. हे बघा हे भयंकर स्पीड. त्याचं स्पीड मात्र मी काही कमी केलं नाही आहे. त्या स्थितीमध्येच मी तुम्हाला हे असं विमान जे आहे ते उड्डाण घेतं. आणि तदनंतर मी विंडोमधून खालची परिस्थिती जमिनीवरची दाखवते आहे. हे बघा मोठे मोठे बंगलेसुद्धा अत्यंत छोटे दिसतात. खूप छोटे म्हणजे आपल्या काड्याच्या पेटी एवढेच फक्त हे जे घरं आहेत आपल्याला पाहायला भेटतात. इतके छोटे छोटे घरं. हे तर थोडंसंच आम्ही वरती आहोत. अजून वरती गेल्यानंतर खालची स्थिती कशी आपल्याला दिसते तर मी अजून तुम्हाला दाखवलं. हे बघा हे असं दिसतंय अजून वरती गेल्यानंतर. आणि याहीपेक्षा अजून वरती गेल्यानंतर कसं दिसतंय हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे असं दिसतंय. म्हणजे हे ढग आहे आणि खाली जे घरं आहेत ते काहीही दिसत नाही. अगदी छोटे छोटे दिसतात. अगदी छोटे दिसतात. ते खूपच छोटे दिसतात. आणि हे दृश्य इतकं सुंदर होतं. अत्यंत सुंदर म्हणजे आपल्या डोळ्यालासुद्धा आनंद भेटेल. आपल्यालाही आनंद भेटेल. इतकं सुंदर हे चित्रण होतं. फारच सुंदर. हे विमानाचे पंख आहेत. त्याच्याजवळच माझं शीट होतं. आणि त्यानंतर मग ही विमानातली सर्व परिस्थिती आहे. हे बघा हे असे सर्व पॅसेंजर बसलेले होते. आणि मी सुद्धा विंडोमधून ते काही वेळेला खाली बघत होते. मग 1-पाऊण तास झाल्यानंतर थोडंसं आपण काहीतरी खावं याकरता हे बघा विमानातलेच हे लोक आहेत ते आपल्याला खाण्याकरता घेऊन येतात. आपल्याला काय घ्यायचं आपल्या मनावरती आहे. आपली काय इच्छा आहे. मग आम्ही बघितलं की त्याचे रेट काय आहे म्हणजे प्राईस काय आहे तर आपण बघू शकता. ही अशी प्राईज आहे. 600, 700, 200, 150 अशी ही प्राईज आहे. 300. आम्ही सुद्धा कोल्ड्रिंक्स वगैरे घेतली आणि थोडंसं काहीतरी खाल्लं. तदनंतर मला झोप लागली. झोप झाल्यानंतर मग मी पुन्हा उठले तर 4:45 झालेले होते. त्यावेळेला बाहेर बघितलं तर हे बघा हे असं होतं. म्हणजे वरती आपण गेल्यानंतर पूर्ण ढग वगैरे खाली असतात. हे बघा हे ढग. आणि त्यानंतर अशी परिस्थिती दिसत होती 4:45 वाजता. 5:30 वाजता विमान जे आहे ते लँड होत होतं. आणि मग नंतर हे बघा असं दिसत होतं. काय आहे आसाममध्ये 5:15, 5:30 वाजताच दिवस जो आहे तो मावळतो. हे बघा म्हणजे ही 5:30 वाजताची परिस्थिती. 5:30 वाजता मावळतो. विमान खाली खटकन वाजलं.
विमानाचे चाकं जे आहे ते जमिनीवरती टेकलेले होते. मग आम्ही तिथे उतरलो, विमानतळावरून गुवाहाटीला गेलो आणि एक हॉटेल आम्ही रूम बुक वगैरे केली, रात्रभर राहिलो. सकाळी उठलो, स्नान संध्या वगैरे झाली आणि गुवाहाटीला वरती आम्ही देवीच्या दर्शनाकरता गेलो. हे बघा, आणि फ्रेशमध्ये सकाळी सकाळी सर्व तिथली परिस्थिती अशी होती. खूप छान. हे बघा, देवीकरता सर्व लोक ओढणी, हे जे रुमाल आहे ते घेऊन जातात. खूप छान, म्हणजे प्रचंड सुंदर. मी थोडंसं बोलत होते इथे, पण गाड्यांचा वगैरे खूप आवाज येत असल्यामुळे मी ते म्यूट करून टाकलं आणि मी असंच रेकॉर्डिंगने बोलते आहे. हे बघा, आता मी जिथे उभी आहे असे सरळच देवीच्या दर्शनाकरता पुढे वरती जावं लागतं. आईस काउंटिंग वगैरे झाली, पास भेटला आणि देवीच्या दर्शनाकरता आम्ही लागलो. हे बघा, काही वेळानंतर देवीचं प्रचंड सुंदर दर्शन झालं आणि आम्ही बाहेर निघालो. देवीच्या कलशाच्या जवळ मी 1-2-3 फोटो काढले. आमचे गुरुजी पंकज शास्त्रीजी घेवारी यांनी सांगितलं थोडीशी मंदिरात साधना करा. मग मी थोडीशी साधना केली तिथे. हे बघा, आणि साधना करून मग मी थोडेसे फोटो वगैरे काढले. इथे बाहेरसुद्धा देवीची खूप सुंदर 1-2 मूर्त्या आहेत, त्या मूर्त्यांच्या जवळसुद्धा फोटो वगैरे घेतले. दुसऱ्या दिवशी गुवाहाटी दर्शनाकरता निघालो. तर हे पहिलं दर्शन आहे. त्यानंतर हे दुसऱ्या मंदिराचं दर्शन आहे. भूक लागली म्हणून हॉटेलमध्ये जेवणाकरता गेलो. आपल्या इकडच्यासारखं इतकं सुंदर नाही, पण बऱ्यापैकी भोजन वगैरे तिकडचं भेटतं. तदनंतर हे बालाजी मंदिराच्या समोरचा हा माझा फोटो आहे. बालाजी मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतले, पुढे निघालो. एक सुंदर मंदिर आहे, त्या मंदिराच्याच पाठीमागे झरणे वगैरे खूप छान वाहतात आणि खूप सुंदर. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये शहाजी बापू म्हटले होते ना, काय डोंगर, काय झाडी, काय पाणी. हे बघा, हे अशा परिस्थिती, हे असं सगळं दिसत होतं. फारच सुंदर. आणि इथून पुढे सुद्धा 100 किलोमीटरवरती शिलाँग आणि चेरापुंजी आहे, पण तिकडे सुद्धा जाऊ शकता. ते सुद्धा फार सुंदर थंड हवेचंच ठिकाण आहे, तिथे जाऊ शकता. आणि हे सुद्धा इथं मी काही थोडे फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मग वरती उमानाथ मंदिरामध्ये जाण्याकरता आम्ही निघालो. उमानाथ मंदिरामध्ये बोटीमध्ये बसून जावं लागतं. आम्ही बोटीमध्ये बसलो आणि खूप त्या बोटीमध्ये सगळे लोक फोटो व्हिडिओ, आम्हीसुद्धा व्हिडिओ काढण्याकरता मीही सुरुवात केली. आणि हे जे पाणी आहे हे ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र आहे. हे ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र आहे. प्रचंड मोठी नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. ह्या नदीवरती हा बघा, हा पूल आहे. इथे खूप बोटी आहेत, खूपच बोटी. त्या बोटीमध्ये बसूनच उमानाथ मंदिरामध्ये दर्शनाकरता जावं लागतं. असं म्हणतात, माँ कामाख्याचं दर्शन घेतल्यानंतर उमानाथ मंदिरामध्ये दर्शन करण्याकरता जावंच लागतं. तिथे गेल्याशिवाय दर्शन पूर्ण होतीला जाऊ शकत नाही. म्हणजे एकतर उमानाथ मंदिरामध्ये जावं लागतं आणि माँ कामाख्याचं दर्शन घेतल्यानंतर बगलामुखीचं सुद्धा दर्शन घ्यावं लागतं, अशी परंपरा आहे. म्हणून आमचं माँ कामाख्याचं बगलामुखीचं दर्शन झालं आणि आम्ही उमानाथ मंदिरामध्ये दर्शनाकरता बोटीमध्ये बसून निघालो होतो. आपण बघू शकता ब्रह्मपुत्रा नदीचं किती मोठं पात्र आहे. प्रचंड मोठं पात्र हे ब्रह्मपुत्रा नदीचं आहे. भयंकर मोठं, खूपच मोठं आहे. आणि ह्या बोटी आहे, या बोटीमध्ये बसूनच आपल्याला दर्शनाकरता जावं लागतं. आपण बघू शकता खूप लोक आहे, खूप लोक. गुवाहाटीमध्ये प्रचंड लोकांची गर्दी होत असते, खूप. मग बोटीच्या आम्ही खाली उतरलो आणि खाली उतरल्यानंतर वरती आम्ही दर्शनाकरता गेलो. दर्शनावरून आम्ही खाली आल्यानंतर हे बघा, हे असं ब्रह्मपुत्राच्या नदीवरूनच रोपवे आहे. रोपवे म्हणजे ह्या काठेवरून आपल्याला पलीकडच्या काठेपर्यंत जाता येतं, इतका मोठा तो रोपवे आहे. आपण त्या रोपवेने सुद्धा जाऊ शकता. आणि हे 5:30 वाजता, मी तुम्हाला सांगितलं ना आसाममध्ये 5:30 वाजता सायंकाळ होते. हे बघा, हे 5:30 वाजताचं दृश्य आहे. हा पण एक फार मोठा पूल आहे, फार मोठा पूल आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा माँ कामाख्याच्या पुन्हा मंदिरामध्ये गेलो आणि मी एक सुंदर देवीचा अभंग म्हटला, अनादी अंबिका भगवती. तो मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, पण ते बघू शकता. सगळे लोक माझ्याकडे बघत होते, याचं कारण मी देवीचा अभंग म्हणत होते म्हणून. तो तर मी एक अभंग म्हटलाच आणि अजून एक दुसरा म्हटला, तुझी सेवा करीन मनोभावे. तो सुद्धा वारकरी चालीवरती मी तो अभंग गायला. वारकरी चालीला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं एक माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. तर हे मी दोन्ही अभंग गायले आणि ते यूट्यूबवरती अपलोड केले. मग 4:50 आमचे रेल्वे होती.
सेकंड क्लास ACचं आम्हाला रिझर्वेशन भेटलेलं होतं. मग आम्ही रेल्वेमध्ये बसलो आणि प्रवास वगैरे आमचा झाला. खूप छान प्रवास झाला आणि नाशिकला उतरलो. नाशिकला उतरल्यानंतर म्हणजे नाशिक रोडला उतरल्यानंतर मग हे आपण बघू शकता की पायऱ्यांनी मी खाली येते आहे आणि खूप छान या नाशिक रोडच्या पायऱ्या आहेत. थोडा त्रास पण होत नाही. खूपच सुंदर आहे. आमच्यासोबत असणाऱ्यांनी माझा हा एक सुंदर व्हिडिओ काढला आणि खूपच छान. मग मला घेण्याकरता आले. मी घरी पोचल्यानंतर आमच्या वहिनीने माझी खूप सुंदर स्वागताची तयारी करून ठेवलेली होती. औक्षण केलं, मुटके जे आहेत ते ओवाळून टाकलेत. मुलांना पण आनंद वाटला की आई येणार आहे म्हणून आणि वहिनीनेसुद्धा माझं खूप छान औक्षण केलं. आईलासुद्धा आनंद वाटला. औक्षण वगैरे झाल्यानंतर वहिनीने माझं दर्शन वगैरे घेतलं. पेढे वगैरे मला भरवले आणि त्यानंतर मग घरामध्ये येतानासुद्धा वहिनीने खूप छान माझं स्वागत केलं. घरामध्ये आल्याबरोबर हॉलमध्येच माँ कामाख्याचा म्हणजे त्रिपुरा सुंदरीचा फोटो आहे. मी आल्याबरोबर पहिल्यांदा मातेचं दर्शन घेतलं आणि खूप आनंद वाटला. माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला आपण नक्की कळवा. रामकृष्ण.